शंकर आणि पार्वती विहार करत असताना पार्वतीची एक इच्छा होती की आनंदवन उभा राहावं. त्यावेळेस शंकराने ही काशी म्हणजे दुसरा स्वर्ग या भक्ती तलावावर उभा केला. हा जो परिसर होता पहिल्याने पूर्वी, तर हा एकदम लोक इथे राहत लोक घरं होते लहान आणि लहान लहान घरं असल्यामुळे या ठिकाणी मंदिरात फक्त मंदिर होतं. समोर दिसतं ते मंदिर घुमटचं, समोर दिसतं ते मंदिर कलश, ते फक्त मंदिर होतं. त्यानंतर प्रथम आपण या ठिकाणी आल्यावर कालभैरवाचं दर्शन घेतो. कालभैरव म्हणजे या काशीचा कोतवाल असं त्याला म्हटलं जातं. आणि त्या दर्शन घेतल्यानंतर काशी विश्वनाथ या ठिकाणी आपण आलो आहोत. आणि गंगेची आरती या किशोर आणि राहुल दोघं मुलांच्या याच्याने आम्हाला योग घेऊन आला आणि काशी एकदा करायला कारण काशी क्षेत्राचं हे सगळे देवतांचं इथं वास्तव्य झालेलं आहे. सुंदर असं दर्शन झालं. अध्यात्म जणू काय हे स्वर्ग आहे. शिवलिंगेला जवळजवळ 1-1.25 तास आम्ही सर्व आई आणि वडिलांसोबत दोघं भावांनी अभिषेक केला आणि त्या अभिषेकाचं जल बाबांना वाहिलेलं आहे. अशा या अद्भुत आणि अतिशय सुंदर अशा या वातावरणात, विलोभनीय वातावरणात खरोखर एवढं आणि अशा बोळातून या ठिकाणून जावं लागेल. परंतु 5-7 वर्षामध्ये आता नवीन कट्टर केल्यामुळे हे परिसर एकदम सुंदर झालेला आहे, मोकळा झालेला आहे, अगदी नंदनवन वाटतं. आणि जीवनामध्ये आल्यानंतर माणसाने काशी हे असं क्षेत्र आहे की काशी यायलाच पाहिजे, तेव्हा आपलं जीवन सार्थक होतं. काशी हे क्षेत्र असं आहे की या ठिकाणी खरंच जीवनाचं मूल्य मिळतं. आणि म्हणून काशी हे आपण आल्यानंतर या ठिकाणी आपलं जे अकस्मात किंवा काही झालेलं असतं आपल्याकडनं काही पाप वगैरे ते या ठिकाणी धुतलं जातं. मातृवरून पितृवरून या ठिकाणी धुतले जातात आणि मग अशा ठिकाणी दर्शन करणं फार गरजेचं आहे, महत्त्वाचं आहे. ते सर्वांनी या ठिकाणी यायला पाहिजे, दर्शन घ्यायला पाहिजे. आमच्या भाग्यात मुलांनी योग जुळून आणला. नमः पार्वती पतये हर हर महादेव. ज्यावेळेस रोमचं काही अस्तित्व नव्हतं, मिस्रची चर्चा देखील नव्हती, त्यावेळेससुद्धा काशीचं अस्तित्व होतं. काशी एवढी प्राचीन आहे. ब्रिज को उधर नमो घाट बना दिए, कॉरिडोर बनाए, और अस्सी घाट पर पूरा सफाई अभियान एकदम पूरा अच्छा है. सुबह सुबह झाड़ू लगता है, 3 टाइम लगता है. रोड पर भी रात को लगता है झाड़ू. पहले तो रोड पर नहीं लगता है. सूर्योदय झाल्यावर विधिवत पवित्र गंगा स्नान आम्ही केले. काशी हे अनुष्ठानांचे केंद्र आहे. भगवान शंकराने सप्तऋषींना शिकवलेली पूजा प्रक्रिया याच ठिकाणी केली जाते. हे शहर असं स्थान आहे जे मनुष्याला ब्रह्मांडाशी जोडते. काशीमध्ये 54 शिवमंदिर आहेत आणि 54 शक्तीचे. काशी मूळतः मनुष्याच्या शरीराप्रमाणे बनवली गेली आहे. काशी हे असाधारण स्थान आहे, जसं न पहिले कधी बनलं न त्यानंतर. प्रभा कदंब कुंकुमद्रव प्रलिप्त दिग्वधूमुखे मदांध सिंधुरस्फुरत्वगुत्तरीय मेधुरे मनोविनोदमद्भुतं बिभर्तु भूत भर्तरी. कचोरी सब्जी आणि रबडी जलेबी हा येथील प्रसिद्ध नाश्ता आहे. गाईच्या तुपात तयार केलेल्या जिलेबीचा स्वाद हा आपल्याकडील जिलेबीपेक्षा वेगळाच असतो. ही जिलेबी तोंडात टाकल्याबरोबर अगदी विरघळते. हे शहर असं स्थान आहे जे तुम्हाला प्रत्येक सीमेच्या पर नेऊ शकते. संगीत, कला, ज्ञान आणि व्यापाराचे हे मुख्य केंद्र होते. जवाहरलाल नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान हे स्वतः या ठिकाणून पान मागवायचे. इंडियन मॅथमॅटिक्सचा जन्म याच ठिकाणी झाला.
विराजमान शेखरं महाकपाली संपदे शिरोजटालमस्तु नः कराल भाल पंडित हजारो वर्षांपासून संपूर्ण जगातून लोक या ठिकाणी येत असतात. राधरेंद्रनंदिनी कुचाग्र चित्रपत्रक प्रकल्पनैक शिल्पिनी त्रिलोचने रतिर्मम नवीन मेघमण्डली निरुद्ध दुर्धर स्फुर कुहूनिशीथिनी तमः प्रबन्धबद्ध कन्धरः निलिम्प निर्झरीधर स्तनोतु कृत्ति सिन्धुरः कलानिधान बन्धुरः श्रियं जगद्धुरन्धरः प्रफुल्ल नील पंकज प्रपंच कालिम प्रभावलंबी कंठ कंदली काशी येथे संत तुलसीदास यांना हनुमानाचा साक्षात्कार झाला आणि हनुमानाने त्यांना याच ठिकाणी रामायण सांगितले आणि तुलसी रामायणची निर्मिती या ठिकाणी झाली. त्या ठिकाणी जाऊन हनुमंताचे दर्शन आम्ही घेतले. अखर्व सर्व मंगला कला कदंब मंजरी रस प्रवाह माधुरी विजृंभणा मधुव्रतं स्मरान्तकं पुरान्तकं भवान्तकं मखान्तकं. तुम्ही जर भारतात जन्मले आहात तर काशी येणं हे तुमचं एक स्वप्न पाहिजे. दशाश्वमेध घाट येथे सायंकाळी गंगा आरतीचा लाभ बोटीवरून घेतला. जयद्वद भ्रविक्रम भ्रमद्भुजङ्गमश्वसद्विनिर्गमत्क्रम स्फुरत् कराल भाल हव्यवाढिमिद्धिमिद्धिमिध्वनन् मृदङ्ग तुङ्ग मङ्गलध्वनिक्रम प्रवर्तित प्रचण्ड ताण्डवः शिवा. गौतम बुद्धांनी आपली पहिली शिक्षा येथेच येऊन दिली. विपक्ष पक्षयो कृष्णारविंद चक्षुषो प्रजामहि. हे काशी विश्वनाथ कॉरिडॉर आपण बघतोय पूर्ण येते या ठिकाणी जी मेन शिवलिंग आहे भगवान शंकराची ती या ठिकाणी आहे. काशीला याच ठिकाणी भगवान शंकर हे वास्तव्याला होते काही दिवस आणि काशी हे एक मोक्षचं द्वार आहे. गोवा पण आहे त्या ठिकाणी या साईडला म्हणजे आम्ही आता रुद्राभिषेक केलेला आहे. आतमध्ये कॅमेरा घेऊन जाऊ देत नाही. रुद्राभिषेक या न्यायदेवी मस्जिद आहे आणि बाजूलाच हा थोडा विवादित स्थळ त्या ठिकाणी आहे. या बाजूला मंदिर हे मंदिर या ठिकाणी वरती लायब्ररी हा शंकराचार्य चौक या ठिकाणी आहे. हा एक कॉरिडॉर आहे. इथून सरळ गेलो की गंगा घाट लागतो. बाजूला मनकर्णिका घाट आहे. गंगा आरती उद्या करायची. अरे आजच करू. चला ना आहे का चला ना तिकडं मग कुठे जायचं कसं जायचं सरळ यापूर्वी या मंदिराचा जीर्णोद्धार झाला. अहिल्याबाई होळकर यांनी केला. मुघलांनी या मंदिरावर आक्रमण करून मंदिर हे तोडलं होतं. त्याचा परत जीर्णोद्धार जो आहे हा अहिल्याबाई होळकर यांनी केला होता. त्या ठिकाणी अहिल्याबाई होळकरांची मूर्ती प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्थापन केली. अहिल्याबाईमुळे मंदिर वाचली. अहिल्याबाईमुळे मंदिर वाचलं. सोमनाथचं मंदिर सुद्धा जे काशी विश्वनाथचं मंदिर आहे वाराणसी तिचा जीर्णोद्धार सुद्धा आहे.